नमस्कार, स्वागत आहे तुमचा माझ्या YouTube चॅनलवर। तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की सेवकांनी मृत्यूचा वचन का दिला ह्या मार्गामध्ये। तर बाबा म्हणतात की मृत्यूचा वचन देणे खूप आवश्यक आहे, कारण आपण मृत्यूचा वचन दिल्याने आपण मरतो असं नाही, तर आपण जगतो असं आहे। ह्या मार्गामध्ये आपण जगायलाच आले आहोत, पण आपण कोणाच्या सुखासाठी किंवा कोणाच्या आनंदासाठी मरण्याचं वचन देतो, तर यात वाईट काय आहे? बाबाच्या भावांच्या मुलीवर संकट आलं होतं आणि बाबाने तेव्हाच हा निर्णय घेतला होता। सर्व भावांसमोर हा निर्णय मांडला होता, पण कोणी स्वीकार केला नाही। तेव्हा बाबाने निर्णय घेतला की मी मरून गेलो तरी चालते, पण त्या मुलीला काही झालं नाही पाहिजे। म्हणून त्याने तेव्हाच एका देवाला, हनुमानजीला सांगितलं होतं की मी मरीन तरी चालते, पण त्या मुलीला काही झालं नाही पाहिजे। म्हणून बाबा म्हणतात की मरण्याचं वचन देतो, कारण आपण कुणासाठी मरतो म्हणजे मरतच आहो असं नाही, काहीतरी करून आपण मरण्याचं वचन देत असतो। आपल्यामध्ये कर्मयोग आणि धर्मयोग दोन्ही आहेत, तर आपण कर्म करू तरच आपण देवाला भेटू शकू। तर आपण कितीही पूजापाठ केला तरी पण आपल्याला देव भेटू शकत नाही किंवा आपल्याला देव दिसू शकत नाही। बाबा म्हणतात की देव आपल्या अंतर्मनामध्ये आहे, आपल्या आत्मामध्ये आहे। आपण जे काम सुद्धा करतो, कोणते चांगले काम करत असून तर देव आपल्याला सोबत भेटतो। किंवा देव आपले ऐकत असतो, म्हणजे आपल्या आत्मेमध्ये देव असतो। देवाला मानणे म्हणजे आपण फक्त पूजा पाठ केल्याने देव मानणे असं नाही। आपल्याला चांगले कर्म करावे लागतील, त्यांचे नियमांचं पालन करावं लागेल, तरच आपला आणि देवाचा संबंध कायम राहतो आणि त्यांच्यासोबत आपला संपर्क होऊ शकतो। देव म्हणजे 24 तास आपल्या मनामध्येच असते। देव आपल्या 24 तास मनामध्ये असून आपल्या ऐकत असते, पण आपण त्याच्या मनाने काही वागलो, आपण सर्व गुण चांगले असले आपल्यामध्ये किंवा आपण प्रत्येक काम व्यवस्थित केला आणि आपले कर्म व्यवस्थित केला, तरच देव आपल्यावर प्रसन्न होतो। म्हणूनच बाबाने हा मार्ग दाखवला की सर्वांचा ईश्वर एकच आहे, सर्वांचा देव एकच आहे। आपल्या मनामध्येच देव असते, आपल्या अंतर्मनामध्येच देव असते, फक्त आपल्याला त्याला ओळखायची वेळ आहे। आपण मरून तरी चालते, पण आपल्याला कधी वाईट केलं नाही पाहिजे आपण, आणि दुसरे आपल्यापासून दुखावतील असं काही आपण केलं नाही पाहिजे। म्हणून बाबा म्हणतात की सर्वांचा परमेश्वर एक आहे, सर्वांचा परमात्मा एक आहे। त्यांनी आपल्या सर्व सेवकांना ह्या मार्गावर ह्यासाठी आणलं आहे की सर्वांचा देव एकच आहे आणि आपल्या मनामध्येच आहे। म्हणून ह्या मार्गावर त्यांनी सर्वांना चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। तर सेवकांना ह्या गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या आहेत। आपण देवापर्यंत आपल्या गोष्टी कशा पोहोचवू शकतो, यालाच म्हणतात की देव एकच आहे आणि आपण त्याच्यासाठी मरू पण शकतो, ह्या मार्गामध्ये मरण्याचं वचन पण देऊ शकतो, आणि सर्वांना ह्याच गोष्टी बाबाने शिकवल्या आहेत। आपण जाणून घेतलं ह्या व्हिडिओमध्ये की आपण मरण्याचं वचन का देतो ह्या मार्गामध्ये। तर असेच काही भावनिक गोष्टी ऐकायच्या असतील किंवा बाबांबद्दल अजून काही माहिती तुम्हाला ऐकायची असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील, तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।